हरिओम. भगवद्गीतेच्या या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. चौथा अध्याय सुरू आहे. 23व्या श्लोकापर्यंत आपण आलोय. त्यातली आपली ज्ञानेश्वरी राहिली. आपण आधी पहिल्यांदा प्रार्थनेने सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। हरिओम. आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाहायच्या आहेत. 23व्या श्लोकावरच्या ओवी क्रमांक 115 ते 118. त्याच्यापूर्वी आपण फक्त एकदा गीताईतला श्लोक म्हणून घेऊ. ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरून ते. तो देह संग तरी असे परी चैतन्यासारी खातीसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. तो जरी देहधारी असला तरी केवळ चैतन्य रूपच असतो. परब्रह्माच्या कसोटीला तो चोख निकोड उतरतो. कसोटीला उतरणं म्हणजे काय? आपण असं करू, नेहमीप्रमाणे आपण पूर्ण 18 पर्यंत वाचून घेऊ आणि मग मी विवेचन करते. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे तयाचाची ठाई. अशा पुरुषाने जरी सहज लीलेने यज्ञ यागादी कर्मे केली तरी ती सर्व अकाळीची तरी ती सगळे त्याच्याच आत्मस्वरूपात लीन होतात. अकाळीची अभरे जैशी उर्मिवीण आकाशी हरपती आपैशी उदयली सांती. अकाळी अभरे जशी आकाशात उठून सृष्टी न करताच आपोआप आकाशातच लीन होतात, तैसी विधिविधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. तशी अशा पुरुषाने केलेली उचित यज्ञयागादी कर्मे त्याच्याच ऐक्य भावात एकरूप होऊन जातात. 115वी ओवी ज्याच्यामध्ये म्हटलंय की तो देह संगे तरी असे, म्हणजे तो देहामध्ये जरी असला तरी त्याच्यामध्ये सगळे चैतन्याचेच गुणधर्म असतात. त्यामुळे तो जणू काही चैतन्यच आहे असं वाटतं. आणि त्यामुळे परब्रह्माचे जे काही निकष आहेत त्या सगळ्या निकषांवर जर त्याची कसोटी घेतली तर तो त्याच्यामध्ये 100% खरा सिद्ध होतो. मुख्य परब्रह्माची कसोटी काय आहे? परब्रह्म निर्विकार असतं आणि ती निर्विकारता अलिप्ततेमुळे याच्या अंगी आलेली असते, त्या ज्ञानी कर्मयोगाच्या. ती मुख्य म्हणून एवढा चोखाळू, म्हणजे तो शुद्ध असतो. चैतन्य जसं शुद्ध असतं, निर्विकार असतं, त्यात कुठलीही भेसळ नसते, कुठलंही चलबिचल नसते, तसा तो शांत असतो. गतसंगस्य मुक्तस्य आपण बघितलं. मुक्त म्हणजे आसक्तीपासून अहंकारापासून पण मुक्त गतसंगस्तीची जोडलं तर, आणि ज्ञानावस्थित चेतसहा या पदाशी जोडलं तर ज्ञानामध्ये स्थिर झालेला म्हणून जीवनमुक्त. जो जीवनमुक्त आहे त्याच्यात सगळ्या चैतन्याचे जे गुणधर्म असतात ते लख स्पष्ट दिसतात. चैतन्यामुळे आपल्याला सगळ्यात काय जाणवतो सर्वसाधारण माणसांना? तर ते प्रसन्नता आणि शांतता. तर ती प्रसन्नता आणि शांतता ही अशा कर्मयोग्यांच्या मध्ये प्रकर्षाने दिसून येते किंवा जाणवते. नुसते तुम्ही त्यांच्या संपर्कात जरी गेलात तरी तुम्हाला सकारात्मक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवतात, किंवा तुमचं मन शांत होतं, किंवा तुमच्या मनात जे विचार येतात त्या विचारांची संख्या कमी होते आणि दर्जा सुधारतो. चांगले विचार तुमच्या मनात येतात आणि वाईट वृत्ती कमी होतात. हे सगळं आपल्याला साधू पुरुषांच्या सहवासात गेल्यानंतर जाणवतं आणि म्हणून ते असे चैतन्यासारखे दिसतात आणि परब्रह्माचे सगळे कसोटीला उतरतात. आता 116वी ओवी जी आहे, ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे. निशेखे म्हणजे सर्वस्व, संपूर्णपणे.
तयाच्याई ठाई. हे जो यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते, संपूर्णपणे विलीन होतात, हा जो श्लोकाचा भाग आहे त्याच्यासाठी ही ओवी खास लिहिलेली आहे. ही कर्म विलीन होतील तरी कुठे, तर ते म्हणतात की ती कर्म त्याच्यातच म्हणजे त्या कर्म करणाऱ्या ज्ञानी पुरुषामध्येच विलीन होतात. आणि हे सांगण्यासाठी एक पुढच्याच ओवीमध्ये 117व्या ओव्यामध्ये एक दृष्टांत सांगतात. अकाळीची अभ्रे जैशी उर्मिवीण आकाशी, हारपती आपैशी उदयली सांतू. म्हणजे अकाळ म्हणजे काय, पर्जन्य काळ नसताना, पावसाळा नसताना आकाशात जे पांढरे ढग येतात ते थोड्याच वेळात आकाशातच विरून जातात, आकाशातच लीन होतात. तशी या व्यक्तीची कर्म ही त्याच्यातच विलयाला जातात. पुढे वृष्टी जशी होत नाही पांढऱ्या ढगांपासून, तसं पुढे कर्मबंधन निर्माण होणं हा परिणाम याच्या कर्मांमधून होऊ शकत नाही. ऐशित विधिविधानी विहिते जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. विधिविधानी विहिते म्हणजे जरी तो सगळी विहित कर्म अगदी समग्रपणे करत असेल, त्याचं सर्व डिटेलिंग सकट तो करत असेल, करताना तो बाहेरून खूपच जोशात आणि अगदी बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत सगळ्या गोष्टी करतो, जणू काही त्याला ते करून काही मिळवायचंच आहे असं बाहेरून दिसताना जरी दिसत असलं तरी आतून त्याला काहीही मिळवण्यासाठी तो काहीही करत नसतो. त्यामुळे त्याच्या कर्मांचे तरंग हे परिणाम करत नाहीत आणि त्याच्यामध्येच ते जिरून जात. तर याचा अर्थ काय, तर ज्ञानी पुरुष हा स्वतः ब्रह्मरूप झालेला असतो आणि त्यामुळे त्याची ब्रह्मरूप कर्म ही त्याच्यामध्येच म्हणजे ब्रह्मामध्येच विलीन होतात. आता एक्झॅक्टली अशाच अर्थाचा आता पुढचा श्लोक आहे 24वा. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. पण हा श्लोक वाचण्यापूर्वी आणि त्याच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना बघणार आहोत. कारण इथे काय झालंय, 11व्या श्लोकापासून जो आपला विषय सुरू होता कुठला, देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान, हा विषय इथे 23व्या श्लोकाबरोबर संपलाय. त्याच्या आधी आपण अजून 2 विषय बघितले होते. पहिला जे 3 श्लोक आहेत 4थ्या अध्यायातले, त्याच्यामध्ये कर्मयोगाची प्रस्तावना केली होती. 4 ते 10 मध्ये अवताराचं रहस्य सांगितलं होतं आणि 11 ते 23 मध्ये हे देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान. त्याच्यामध्ये सुद्धा 18 ते 23 मध्ये एक उपविषय सुरू झाला होता, कर्मामध्ये दिसणारं अकर्म ज्ञानीचं. तर हा उपविषय पण संपलाय आणि आता या 24व्या श्लोकापासून ते पुढे 33व्या श्लोकापर्यंत नवीन विषय सुरू होतो. तो कुठला, साधना आणि ज्ञानयज्ञ. या 4थ्या अध्यायातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग कोणता म्हणून जर विचारलं तर हा विषय, 4था विषय जो आहे तो यज्ञ प्रकरण ज्याला म्हणतोय आपण. कारण काय आहे, तर परमात्मा प्राप्तीच्या ज्ञानशिखराकडे जाणारे विविध मार्ग म्हणजे विविध साधना उपसाधना हे इथे यज्ञ या नावाखाली सांगितलेले आहेत. त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि अशा 12 साधनांचा म्हणजे 12 यज्ञांचा या विभागामध्ये विस्ताराने उल्लेख केलेला आहे. आता यज्ञ हा शब्द आपण तसं पाहायला गेलं तर 3ऱ्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात केली. 3ऱ्या अध्यायातला 9वा श्लोक इथपासून यज्ञ या गोष्टीशी आपला संबंध यायला सुरुवात झाली. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. यज्ञार्थ कर्मच करावं, कारण यज्ञार्थ कर्माखेरीज दुसऱ्या कुठल्या हेतूनी जर कर्म केलं तर ते आपल्याला बंधनात पाडणारं होतं. म्हणजे यज्ञात आणि यज्ञार्थ कर्म करावं, मग यज्ञामुळे देवांना संतुष्ट करावं, मग देव तुम्हाला संतुष्ट होऊन प्रसाद देतील आणि मग तो प्रसाद तुम्ही सगळ्यांच्या मध्ये वाटून घेऊन उरलेला भाग आपण स्वतः ग्रहण करावा, अशी सगळी. आणि जर असं केलं तर ती व्यक्ती म्हणजे प्रसाद मिळाल्यानंतर तो इतरांना वाटून मग उरलेला भाग ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचं सगळ्या पापांपासून मुक्ती होते. आणि जर त्यांनी तसं केलं नाही, म्हणजे आता मीच देवाला संतुष्ट केलंय, त्यांनी दिलेला प्रसाद मी एकटाच खाणार असं म्हणून जो खातो तो त्याला चोर म्हणते गीता. इथपर्यंत आपण 3ऱ्या अध्यायात बघितलं. म्हणजे एकूणात काय की देवता
त्यांना संतुष्ट करणं आणि त्यांचा प्रसाद ग्रहण करणं. ह्या ज्या वैदिक कर्मकांडांमधल्या ठळक ठळक गोष्टी आहेत त्यांचा आतापर्यंत गीतेमध्ये उल्लेख 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सापडला. पण त्याचबरोबर यज्ञीय कर्मकांडाचा निषेध करते गीता. म्हणजे कुठले? सकाम कर्मकांड, की कुठलीही विशिष्ट इच्छा पूर्ण होण्यासाठी काहीतरी उपासना करणं, कामना ठेवून उपासना करणं, याचा स्पष्ट शब्दात गीतेने कायमच निषेध केलेला आहे. मग असं जर आहे तर मग इथे पुन्हा यज्ञ यज्ञ करत कर्मयोगाची भलावण करण्याचं किंवा योग साधना सांगण्याचं नक्की काय प्रयोजन आहे, किंवा कशासाठी हे यज्ञाचं रूपक या विभागामध्ये भगवंत वापरतात? त्याचं कारण थोडं समजून घ्यायला पाहिजे की गीतेच्या काळामध्ये यज्ञ संस्था ही खूप प्रबल होती, यज्ञ संस्था ही खूप पॉप्युलर होती, आणि त्यामुळे त्या काळातल्या समाजाला जे शब्द परिचित होते त्या शब्दांचा वापर करून आणि त्या पद्धतीचं रूपक घेऊन या विभागामध्ये विविध साधना या सांगितल्या गेलेल्या आहेत. तर आता हे करण्यामागे त्या काळच्या लोकांना न दुखवणं, म्हणजे यज्ञीय कर्मकांडाचे जे पुरस्कर्ते असतील, फॉलोअर्स असतील, तर त्यांना न दुखवणं किंवा त्या याज्ञिकांना गोंजारणं हा या यज्ञ प्रकरणाचा उद्देश नक्कीच नाही. तरीही फक्त ती भाषा वापरली, कारण स्वतःला स्वतःमध्ये ईश्वर साक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार घडवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याला म्हणतात योग. आणि त्या योग साधना करण्यासाठी साधकांना प्रवृत्त करताना यज्ञ हा शब्द वापरल्यामुळे काय होतं, तर ज्ञानाचं पावित्र्य प्राप्त करून देणारं प्रत्येक साधन कर्म म्हणजे यज्ञ, असा एक यथार्थ असा पावित्र्याचा भाव या यज्ञ या शब्दामुळे निर्माण होतो. म्हणूनही तो शब्द वापरलेला आहे. त्या काळामध्ये सर्व श्रद्धावान आणि सात्विक जो समाज होता त्याला यज्ञाची गोडी होती. म्हणजे काही जण प्रत्यक्ष यज्ञ करत असत किंवा काही जण त्या यज्ञात दुरून सहभागी असत, ते पाहायला जात असत. त्यामुळे विविध यज्ञांमध्ये हवीर द्रव्याचं हवन करणं ही क्रिया सतत त्यांच्या नित्य पाहण्यातली होती. फक्त काय प्रॉब्लेम काय होता, हे सगळं ठीकच होतं, पण त्या कर्मकांडातच फक्त लक्ष राहिल्यामुळे परमात्मा आणि त्याचं ज्ञान ही जे मुख्य उद्दिष्ट होती त्या यज्ञाची त्याच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होतं. बरं, ऐहिकासाठी देवाची कृपा मागणं एवढंच याज्ञिक कर्मकांडातून शिकवलं जात होतं, पण देवाचं ज्ञान करून घेण्यासाठी त्याचा वेध घेण्याचा जो काही प्रयत्न तो मात्र अजिबात सांगितला जात नव्हता. म्हणून ईश्वर प्राप्तीसाठी करण्याच्या साधना उपसाधना या यज्ञ पद्धतीच्या रूपकाने सांगितल्याचा परिणाम हा जास्त सहज होईल, कारण ती समाजाच्या परिचयाची भाषा होती. आणि पुढच्या काळामध्ये जरी यज्ञ संस्थेचं प्राबल्य कमी कमी होत होत गेलं तरीही यज्ञ भावना ही पूर्ण लोप पावली असं नाहीये. कारण अजूनही यज्ञ म्हटलं की एक पवित्र यज्ञ कुंड, त्याच्यातला पवित्र अग्नी, पवित्र द्रव्यांचं त्याच्यामध्ये होणारं पवित्र मंत्र म्हणून केलेलं हवन, त्यातून मिळणारा पवित्र प्रसाद हे आपल्या डोळ्यांसमोर अगदी सहजच आपोआपच उभं राहतं. आपण नाही म्हटलं तरी ते दिसतच आपल्याला. त्यामुळे आत्मसाक्षात्कार या पवित्र उद्देशाने करायच्या ज्या पवित्र साधना कर्म आहेत त्याच्यासाठी यज्ञरूपक सांगणं हे भगवंताला सगळ्यात सोयीचं आणि सगळ्यात प्रभावी योग्य असं रूपक वाटलं असणार. आता 24व्या श्लोकामध्ये परब्रह्माची अनुभूती आलेला जो महात्मा आहे त्याचं प्रत्येक कर्म हे कसं ब्रह्मस्वरूप झालेलं आहे याच्या वर्णनाने यज्ञ प्रकरणाचा प्रारंभ 24व्या श्लोकात झालाय. आणि मग सुरुवातीलाच ज्ञानी व्यक्तीची कर्म कशी होतात हे सांगण्याचं कारण काय, तर अंतिम स्थिती म्हणजे अंतिम ध्येय हे साधकाच्या समोर आधीच ठेवलं की हे पुढे सगळे साधना कर्म सांगणार आहेत. हे साधना यज्ञ करताना त्याला एक टार्गेट राहतं की हे सगळं करून मला हे मिळवायचंय. मग तो मध्ये मध्ये सावध राहील आणि तिकडे आपली वाटचाल चालू आहे का नाही हे तो सजगपणे चेक करत राहील मध्ये मध्ये. आता मी काहीतरी करतोय, मला जायचंय कुठेतरी आणि मी जातोय कुठेतरी आणि खूप रस्ता चुकल्यानंतर लक्षात आलं की अरे इकडे तर मला यायचंच नव्हतं, असं होऊ नये म्हणून सुरुवातीलाच सांगितलंय की हे मिळवायचं ह्याच्यासाठी हे हे सांगतो, तुला जमलं तर हे कर, नाहीतर अ कर, नाहीतर ब कर, नाहीतर क कर.
जायचंय तिकडे. म्हणून या ही ज्ञानमय घडण घडवण्यासाठी ज्या काही साधना आहेत त्या विविध यज्ञ म्हणून सांगितल्या जातात. आणि 24 ते 30 या श्लोकामध्ये ज्या विविध यज्ञांचं वर्णन केलेलं आहे ते सगळे श्लोक हे कर्मयोगाच्या अंतर्गत आहेत, अशी एक खास बाब आपल्या लक्षात आणून देतात स्वामी रामसुखदास. आणि त्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या श्लोकांचे संदर्भ देऊन ते पटवतात की हे सगळं कसं कर्मयोगाच्या अंतर्गत आहे. आता 4थ्या अध्यायामधला कर्मयोग एक्झॅक्टली कुठून सुरू होतो तर 16व्या श्लोकापासून सुरू होतो. 16व्या श्लोकात तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात अशी प्रतिज्ञाच जणू काही भगवान श्रीकृष्ण करतात की आधी सगळं सांगून झालं की कर्म अकर्म विकर्म आणि कर्माची गती पण खूप अवघड असते. मोठमोठ्या ज्ञानी लोकांना सुद्धा कर्म नेमकं कुठलं कर्म नेमकं कुठलं अकर्म असं सगळा गोंधळ उडतो. तर हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. म्हणून तो मी तुला स्वतः उलगडून सांगतोय, तुला कळेपर्यंत सांगतो की ज्याच्यामुळे तो कळून काय होईल, तुझं मोक्षसे अशुभात, तुझं अशुभापासून मुक्ती होईल. आणि अशुभ म्हणजे काय तर कर्मबंधन. त्याच्यामुळे संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा ये जा करावी लागते ते. हा झाला 4थ्या अध्यायातल्या कर्मयोगाची सुरुवात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण उपक्रम असा शब्द वापरतो. आणि मग उपसंहार म्हणजे शेवट कुठे होतोय, ते शेवटापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला अजून 32व्या श्लोकात. 32व्या श्लोकात कर्मयोग विषयाचा उपसंहार होणार आहे. आणि तेव्हा भगवंत काय म्हणणार आहेत, कर्मजान विद्धितान सर्वान एवौ ज्ञात्वा विमोक्षसे. आता ह्या श्लोकाचा पूर्ण अर्थ जेव्हा आपण त्या 32व्या श्लोकामध्ये पोचू तेव्हा आपण सविस्तरपणे पाहू. पण आता आपल्याला फक्त कळण्यासाठी एवढं पुरेसं आहे की हे सर्व यज्ञ हे कर्मातूनच साकारलेले आहेत, हे जाणून तू मुक्त होशील असं भगवंत याच्यात सांगतायत. म्हणजे उपक्रमाचा जो मुद्दा होता इथे पूर्ण फिरून तिथे पोचले. आणि ही शास्त्रीय ग्रंथांची खासियत किंवा त्यांची एक रिक्वायरमेंट आहे असं म्हणू की जिथे उपक्रम सुरू झाला ज्या मुद्द्यानी तिथेच तो उपसंहार करायचा. पण फक्त उपक्रम आणि उपसंहार नाही, मध्ये सुद्धा ते तेच सांगतायत. कुठे आता गेला जो 23व्या श्लोक सांगितला त्याच्यामध्ये काय सांगितलं, यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. म्हणजे यज्ञासाठी कर्म करणाऱ्या ज्ञानीची सगळी कर्म ही फलासकट लयाला जातात, विलीन होतात. म्हणजे सुरुवात मध्य आणि शेवट या तीनही ठिकाणी कर्माची भलावण आणि कर्मामुळे हे सगळं साध्य होणार आहे हा मुद्दा ते सोडत नाहीये. याच्यावरून हे लक्षात येतं की या सर्व यज्ञांमध्ये पुढे जे आता सगळे यज्ञ आपण शिकणार आहोत 12 प्रकारच्या साधना त्याच्यामध्ये सुद्धा कर्मात होणाऱ्या अकर्माचंच वर्णन केलं जाणार आहे. कारण मोक्षाचा उल्लेख 3ही श्लोकांमध्ये आपण आता बघितला. मोक्ष म्हणजे कर्मबंधन नसणे. आणि कर्मबंधन कशामुळे निर्माण होत नाही तर कर्म करूनही जेव्हा अकर्म होतं तेव्हा हा मुद्दा म्हणजे हे सगळे जरी ज्ञानयज्ञ म्हणतोय आपण तरी ते कर्मयोगाच्या अंतर्गत कसे येत आहेत हे आपल्याला रामसुखदासांनी इथे स्पष्ट करून दाखवलंय. आता आपण श्लोक वाचूया. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्म लक्षुदी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला. पदच्छेद काही फारसे नाहीयेत. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. अर्पणम ब्रह्म अन्वय आणि अर्थ बघ. अर्पण हे ब्रह्मरूप आहे. हविः ब्रह्म होमद्रव्य हे ब्रह्मरूप आहे. ब्रह्माग्नौ ब्रह्मरूपी अग्नीमध्ये ब्रह्मणाहुतं ब्रह्मरूप कर्त्याकडून आहुती देण्याचं ब्रह्मरूप कर्म होत आहे. तेन ब्रह्मकर्म समाधीना त्या ब्रह्मकर्मामध्ये स्थिर झालेल्या योग्याला ब्रह्म एव गंतव्यम ब्रह्म हेच प्राप्त फळ आहे.
फक्त मराठी अर्थ परत एकदा वाचू आणि मग पुढे जाऊ. अर्पण, अर्पण म्हणजे होमद्रव्य अर्पण करण्याची जी साधनं, त्याला इथे अर्पण म्हटलंय. म्हणजे यज्ञाची सगळी साधनं ही ब्रह्मरूप आहेत, हविर्द्रव्य ही ब्रह्मरूप आहेत. ज्या यज्ञाच्या अग्नीमध्ये ती हविर्द्रव्य त्याची आहुती दिली जाते, तो अग्नीही ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूपी कर्त्यांनीच आहुती देणं हे सुद्धा कर्म ब्रह्मच आहे. समज सगळं ब्रह्मच आहे, अशी ज्याची ब्रह्माची समाधी लागलीये, अशा योग्याला म्हणजे कर्मयोग्याला ब्रह्मच हे फळ म्हणून मिळणार आहे, तिथेच तो पोचणार आहे. आता हा श्लोक भगवद्गीतेच्या अत्यंत प्रसिद्ध श्लोकांपैकी एक आहे. आणि तो फक्त गीतेचा अभ्यास करणाऱ्यांनाच माहिती असं नाही, तर गीतेचा अभ्यास न करणाऱ्यांना सुद्धा तो माहिती आहे. तर हे कसं काय? तर भारतभर अनेक ठिकाणी भोजनापूर्वी ज्या प्रार्थनेचे श्लोक म्हणतात, त्याच्यामध्ये या श्लोकाचा समावेश केला जातो. चिन्मय मिशन मध्ये आम्ही 15वा अध्याय म्हणतो आधी, भोजनाच्या आधी 15वा अध्याय, आणि नंतर एक 3-4 श्लोक म्हणतो. त्याच्यामधला हा सगळ्यात शेवटचा श्लोक असतो. हा श्लोक झाला की मग जेवणाला सुरुवात होते. त्यामुळे गीतेतला श्लोक म्हणून किंवा गीतेतला भोजनापूर्वी म्हणण्याचा श्लोक म्हणून तो बऱ्याच जणांना परिचित असतो. पण तो भोजनाच्या आधी का म्हणायचा? त्याच्यामध्ये काय अशी खास गोष्ट आहे की तो भोजनापूर्वी म्हणण्याच्या श्लोकामध्ये त्याची वर्णी लागली आहे? ते मी या संपूर्ण श्लोकाच्या विवेचनाच्या अगदी शेवटी सांगणार आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरी सुद्धा झाल्यानंतर आपण ते समजून घेऊयात. तर इथे या श्लोकाबद्दल काही विद्वान काय म्हणतात, त्याच्यापैकी एका विद्वानांचं मत सांगते. श्री ज स करंदीकर म्हणून आहेत. त्यांनी गीता तत्व मंजिरी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये त्यांनी या श्लोकाची स्तुती करताना ते म्हणतात की गीतेचं सार या दृष्टीने हा श्लोक अत्यंत सरस म्हणजे श्रेष्ठ आणि अत्यंत समर्पक असा आहे. का आहे? तर याच्यामध्ये कर्मयोगाची सगळी लक्षणं सांगितली जातात आणि त्याचबरोबर ज्ञानस्थिती प्राप्त होणं हा जो कर्मयोगाचा परिणाम आहे, तोही या श्लोकात सांगितला जातोय. म्हणून ह्या श्लोकाला विशेष महत्व आहे आणि तो अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. आता आपण पहिल्या ओळीतले जे विविध शब्द आहेत त्यांचा एकेकाचा अर्थ बघू. ब्रह्मार्पणम, अर्पणम ब्रह्म, अर्पण हेच ब्रह्म आहे. इथे यज्ञात हविर्द्रव्यांची आहुती सोडण्यासाठी असे लांब दांड्याच्या लाकडी पळ्या वापरत असत. त्याला वेगळी वेगळी नावं आहेत. ही सगळी त्या पूर्व मीमांसाच्या ग्रंथामध्ये येतात. काही जण त्याला सुरुक असं म्हणतात, काही ठिकाणी स्रुवा असा त्याचा उल्लेख असतो. तर ज्या त्या लांब दांड्याच्या पळीनी पदार्थ ओतले जातात, अर्प्यते अनेन इति अर्पणम, अर्पण केली जाण्याची क्रिया ज्या साधनांनी होते त्या साधनांना सुद्धा अर्पणच म्हणावं अशी व्युत्पत्ती करून इथे ब्रह्मार्पणम असा शब्द घेतलेला आहे. तेही ब्रह्मच आहे. पुढे ब्रह्म हवीही, हविर्द्रव्य म्हणजे जे पदार्थ म्हणजे तीळ, तांदूळ, तूप किंवा अजून काही, कधी कधी चरू म्हणजे चुलीवर शिजवलेला भात हा अर्पण केला जातो. तर हे सगळे यज्ञात आहुती देण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात त्याला हवी असं म्हणतात आणि ते सुद्धा ब्रह्मरूप आहेत असं ब्रह्म हवी या तुकड्याचा अर्थ होतो. ब्रह्माग्नौ, ज्या अग्नीत यज्ञ द्रव्य अर्पण केलं जातं तो अग्नी सुद्धा ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मणा हुतम, ब्रह्मणाने कर्त्याकडे निर्देश केलेला आहे. जो यजमान, जो ऍक्च्युअल आहुती घालतोय तो सुद्धा ब्रह्मरूप आहे. आणि तो आहुती घालण्याचं जे कर्म करतोय म्हणजे हुतम, ती क्रिया सुद्धा ब्रह्मरूपच आहे. असं सगळंच ब्रह्मरूप आहे असं या श्लोकात सांगतात. तर इथे यज्ञामध्ये आहुती ही खूप मुख्य असते आणि आहुती ही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती पूर्णपणे अग्निमय होते. म्हणजे काय म्हणायचंय की हविर्द्रव्य जेव्हा अग्नीत पडून भस्मसात होतं किंवा अग्नीशी एकरूप होतं, अग्नीपेक्षा त्याचं वेगळं अस्तित्व राहत नाही, तेव्हा यज्ञ खऱ्या अर्थाने पूर्ण होतो, म्हणजे समर्पण पूर्ण होतं. त्यामुळे त्याच्यातनं एक असा संदेश मिळतो की जेवढी म्हणून साधनं आहेत
ती साधनांचा वापर करत करत जेव्हा ती साधनं साध्यामध्ये पूर्णपणे एकरूप होतात तेव्हा कुठलाही यज्ञ हा पूर्ण होतो. साधनाला धरून बसलात तर साध्यापासून तुम्ही अलग राहाल. साधन हे एका पॉइंटला साध्यामध्ये एकरूप व्हायला हवं, तेव्हा तो यज्ञ पूर्ण होईल. असा एक छोटा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा हा रामसुखदास आपल्या लक्षात आणून देतात. आणि हेच पुढच्या ब्रह्मकर्म समाधीना या शब्दातून पण तेच दाखवलं जातं, की जसं हवन करणारा पुरुष स्रुवा किंवा सुख ही जी काही साधन आहेत, हवीर द्रव्य, अग्नी इत्यादी सगळ्या गोष्टींना ब्रह्मस्वरूप समजत असतो. तसंच जो कर्म करणारा पुरुष कर्ता, करण, क्रिया आणि पदार्थ या सगळ्यांना ब्रह्मस्वरूपच अनुभवतो, त्या पुरुषाची ब्रह्मामध्ये कर्म समाधी लागते. म्हणजे काय, की त्याच्या संपूर्ण कर्मामध्ये ब्रह्मबुद्धीच होते. म्हणजे त्याच्यासाठी सगळं कर्म हे ब्रह्मरूपच होतं. कर्माला ब्रह्माखेरीज वेगळं अस्तित्वच उरत नाही. आणि म्हणूनच त्याचं फळ काय मिळतं, ब्रह्मैव तेन गंतव्यम. गंतव्य म्हणजे पोचण्याचं ठिकाण किंवा फायनल डेस्टिनेशन किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय. म्हणजे ब्रह्मामध्ये कर्मसमाधी झाल्यामुळे त्याला निस्संदेह म्हणजे निसंशयपणे त्याला फळ म्हणून काय होणार, तर ब्रह्माचीच अवस्था किंवा ब्रह्मज्ञान होणार किंवा तो ब्रह्मरूप होणार. ब्रह्मज्ञान होणं म्हणजेच ब्रह्मरूप होणं. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं एक प्रसिद्ध वाक्य नेहमी या संदर्भात सांगितलं जातं, की ब्रह्म जाणणारा हा ब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय ब्रह्म जाणूच शकत नाही. तो जाणतो म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होतो. आता मला ब्रह्म कळलं बरं का असं सांगायला तो वेगळा उरत नाही. आणि म्हणून अं रामकृष्ण परमहंस म्हणतात, की जगातल्या सगळ्या गोष्टी उष्ट आहेत पण ब्रह्म हे उष्ट नाहीये. म्हणजे काय, उष्ट आहेत म्हणजे त्या तोंडाने सांगितल्या जाऊ शकतात, वर्णन केलं जाऊ शकतो त्याच्याविषयी. मग मला असं वाटलं, मग असं झालं तसं झालं. पण ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलाय तो हे तोंडाने सांगू शकतच नाही, की मला अमुक झालं तमुक झालं, मला अमुक रंग, तर अमुक रंग दिसले आणि काय काय वाटलं काय काय ऐकू आलं, ते सगळ्या खूप अलीकडच्या स्टेजेस आहेत. ते ब्रह्मरूप होण्याची अवस्था नाही, ब्रह्मरूप झालेला हे सांगतच नाही. आणि तो सांगतो तो नक्कीच थापा मारतोय. म्हणजे लिटरली उपनिषदांमध्ये अशाच शब्दात म्हणलंय, की जो म्हणतो की मला ब्रह्म कळलंय त्याला समजून घ्या की त्याला काही कळलेलं नाही, इतकं स्पष्ट म्हणलेलं. तर ब्रह्मकर्म समाधीना म्हणजे आता ही जी समाधी ब्रह्मकर्म समाधी ही जी अवस्था आहे ती अर्थातच ज्ञानी व्यक्तीसाठी सहज आहे. पण जो अजून त्याची म्हणजे ज्ञानस्थिती पूर्ण विकसित झालेली नाही असा प्रयत्नशील साधक किंवा योगी त्यांनी काय करायचंय, तर आपलं आत्मस्वरूप, परमाची साधनं, कर्म हे सगळं ब्रह्म आहे अशी धारणा करायची. तुम्ही सगळे योगवालेच आहात त्यामुळे धारणा हा शब्द मी वेगळा एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. सतत स्वतःला सांगत राहणे की हे सगळं ब्रह्मरूपच आहे अशी पक्की धारणा करून चित्त ब्रह्मामध्ये विलीन करून तो जेवढा जास्त काळ राहू शकतो तर त्याला प्राप्त होणारं फळ हे अखंड अविचल अशी ब्रह्मज्ञानाची अवस्था म्हणजे ब्रह्मरूपता हेच असेल असा एक खात्रीपूर्वक एक विधान ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तसंच ब्रह्मकर्म समाधीना याच्यावर भाष्य करताना स्वामी अखंडानंद अजून एक मुद्दा सांगतात. ब्रह्मकर्म समाधी असणं म्हणजे काय, तर सगळ्याचा आधार ब्रह्मच आहे किंवा सगळं काही ब्रह्मामध्येच समाविष्ट झालेलं आहे हे समजून घेणं, समजणं आणि उमजणं. त्यांनी एक उदाहरण दिलंय, दोन उदाहरणं दिली आहेत. त्यातलं पहिलं एक आपल्याला परिचित आहे ते आधी घेऊ, की अनेक मातीच्या वस्तू आहेत, काही घडे आहेत, त्यांचे आकार वेगळे आहेत, प्रकार वेगळे आहेत, आकारमान वेगळे आहेत, पण ते तुटल्यानंतर शेवटी मातीच आहे. त्यामुळे काहीही मातीचं वेगळं वेगळं दिसलं तरी ती मातीच आहे हे जसं आपल्याला पक्क माहिती असतं. अजून एक दुसरं उदाहरण आहे, की एक मोठं पातेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोटं पातेलं, त्याच्यामध्ये अजून एक छोटं पातेलं, असं करत करत सगळी चढत लागली. तर एक बाहेरचं मोठं पातेलं उचललं तर त्याच्यामध्ये सगळी आतली छोटी पातेली ही समाविष्टच असतात. तसं एक ब्रह्म म्हटलं की सगळं जग हे त्याच्यामध्ये सामावलेलं आहे असं ज्याला समजतं आणि उमजतं तो ब्रह्म कर्म समाधी आहे. त्याचा आपोआपच सगळी कर्म ही ब्रह्मरूप होतात. म्हणजे
त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात महान यज्ञ कुठला, तर ही ब्रह्मदृष्टी विकसित होणं किंवा ही ब्रह्मदृष्टी प्राप्त होणं, ही ब्रह्माखेरीज काही नाहीच आहे दुसरं. ही त्याला पक्क माहिती असतं आणि त्याच धारणेने तो वागूही शकतो. म्हणजे त्याच्या आचरणामध्ये उतरण्यापर्यंत त्याच्या आतपर्यंत ते मुरलेलं आहे. तोच सगळ्यात मोठा यज्ञ करतो आणि तोच ब्रह्मकर्म समाधी. आता हे खूपच अत्युच्च अवस्था आहे. तर ह्या अत्युच्च अवस्थेला म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या सुद्धा पलीकडेच या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये माधवानंद आपलं थोडं मार्गदर्शन करतात की मग साधकांनी, साधारण साधकांनी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या मार्गाने जावं, कशी साधना करावी, त्याच्यामध्ये त्या साधनेचा क्रम कसा असावा. तेव्हा ते म्हणतात की पहिलं हे लक्षात घ्या की यज्ञ यज्ञ जरी म्हणत असलं तरी यज्ञ क्रिया हा एक व्यापक अर्थाने या शब्दाकडे बघायचंय आणि कोणतंही कर्म म्हणजे यज्ञ असं पहिलं समजून घ्यायचं. मग ब्रह्म म्हणजे काय, तर परमतत्व, सजीव निर्जीव जड चेतन दृश्य अदृश्य जीव जगत विश्व ह्या सगळ्याच्या रूपानी जे दिसतंय ते सगळंच परमतत्व आहे. परमतत्वानीच तो फॉर्म घेतलेला आहे, त्या रूपाने ते व्यक्त झालेलं आहे. ते परमतत्व म्हणजे ब्रह्म, म्हणजेच परमात्मा किंवा आत्मा किंवा ईश्वर किंवा देव, हे सगळं म्हणजे एकच. तर ब्रह्म हा शब्द आपल्याला थोडा जड वाटतो. तो नेहमीच्या व्यवहारात आपण वापरतही नाही किंवा वापरला तरी त्याचे रेफरन्सेस असे ब्रह्म घोटाळा, म्हणजे आता ह्याच्यातनं काहीच कळणं शक्य नाही, गहन आहे सगळं, हे गुंतागुंतीच आहे, अशाच क्लिष्ट या अर्थानेच तो आपण वापरतो. त्यामुळे ब्रह्म या शब्दाबद्दल आपल्याला काही फारशी जवळीक वाटत नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्या मनात काही भावना निर्माण होत नाही. पण त्यामध्ये मग उरलेले जे शब्द आपण मगाशी मी बघितले वापरले, देव ईश्वर परमात्मा, हे थोडे आपल्याला जवळचे वाटतात. देव जसा आपल्या मनाला भावतो तसं ब्रह्म आपल्या मनाला भावत, कारण मी ज्याला माझ्या भावना त्याच्या पुढे प्रकट करू शकतो किंवा मनोमन त्याच्या पाया पडू शकतो, ज्याला सहाय्य मागू शकतो, ज्याला कुठली वस्तू देऊ शकतो आणि त्याच्याकडनं काही मागू शकतो आणि हट्टही करू शकतो प्रसंगी की नाही नाही हे तू मला देवा दिलंच पाहिजे, असा जो देव आहे तो मला सगळ्यात जवळचा वाटतो. मग या देवाचं स्तवन करणं, पूजा करणं किंवा त्याला वंदन करणं, मग जे काही भक्तीचे विविध नवविध भक्ती सांगितलेली आहे, दास्य भक्ती सख्य भक्ती, कारण देवाशी आपण एक रिलेशन प्रस्थापित करू शकतो. तो जो प्रसिद्ध श्लोक आहे ना, त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, म्हणजे आपण वेगवेगळ्या नात्यांनी देवाशी जोडलं जाऊ शकतो. आणि मग आपला देव हा सगुण असल्यामुळे तो आपल्या ह्या सर्व ज्या काही क्रिया असतात, भक्तीच्या क्रिया किंवा भक्तीची जी आपली एक्सप्रेशन्स असतात, त्याला तो प्रतिसादही देतो. मग तो आपल्याला कधी सांभाळतो, कधी जवळ करतो, कधी आपल्या इच्छा पूर्ण करतो आणि कधी कधी चुकलं तर आपल्याला शिक्षाही करतो. पण त्याच्यातून आपल्याला तो शिकवतो, आपल्याला आनंद देतो. त्यामुळे देव किंवा ईश्वर हा आपल्याला सहज समजण्यासारखा आणि त्याच्याविषयी आपल्याला एक रिलेटेबल थिंग असं म्हणू तसा असतो. म्हणून मग संत सगळे काय करतात की स्वतः ते तर सगुण देवाची भक्ती करतातच, पण सर्वसाधारण भक्त साधकांना सुद्धा ते भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करतात. पण त्यांना मात्र स्वतःच्या उपासनेमध्ये स्वतःमध्येच देवाचा अनुभव आलेला असतो. देवाचा म्हणजे देव हे जे तत्व स्वरूपाने जो आहे ते तत्व स्वरूप त्यांना उलगडलेलं असतं आणि स्वतःमधलं तत्व आणि देवाचं तत्व हे एकच आहे, ही एकरूपता सुद्धा त्यांना अनुभवाला आलेली असते. त्याला अभेद भक्ती म्हणतात. उपदेश सारामध्ये अभेद भक्तीचं आपण वर्णन बघितलं होतं. तर हे जे तत्व स्वरूप आहे ते कसं असतं, तर सर्वव्यापी अविनाशी आणि शाश्वत, आणि त्यालाच इथे ब्रह्म असं म्हटलेलं आहे. मग हे ब्रह्म अनेक रूपांनी प्रकट झालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही देवाच्या सगुण स्वरूपातून हळूहळू त्याचा वेध घेत घेत कधी भक्ती मार्गाने, कधी योग मार्गाने, कधी ज्ञान मार्गाने, त्यांच्याद्वारा असं साधक हा पुढे पुढे जात जात सिद्धावस्थेला पोचतो आणि त्या परमतत्वापर्यंत म्हणजे
ब्रह्माच्या एकरूपतेच्या अवस्थेपर्यंत तो पोचू शकेल. आता हे सगळं समर्थ रामदासांनी सोप्या शब्दात सांगितलंय. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे सगुणाचा आधार घ्यायला लागतो सुरुवातीला. जोपर्यंत आपल्यात ज्ञानाची दृष्टी आणि ती ज्ञान घेण्याची पचवण्याची शक्ती एवढी विकसित झालेली नाही, तोपर्यंत सगुण भक्तीच आपल्याला त्यात आधारभूत आहे. त्याचा आधार घ्या, जरूरच घ्या, पण निर्गुण पाविजे निर्धारे. निर्धार पाहिजे मनामध्ये की इथून मला पुढे निर्गुणाकडेच जायचंय, कारण शेवटी निर्गुण तत्व कळल्याशिवाय मोक्ष नाही. ज्ञानानेच मुक्त मोक्ष मिळतो. भक्तीने ज्ञान आणि ज्ञानाने मोक्ष, हे टप्पे आहेत, हे विसरायचं नाही आणि त्याच्याशी त्या प्रयत्नामध्ये राहायचं. आता ज्यांना हा प्रयत्न साधले ते नामदेव महाराजांसारखे परम विठ्ठल भक्त, ते काय म्हणतात? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. प्रसिद्ध अभंग आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेला. इथे विठ्ठलाचं तत्वस्वरूप म्हणजे ब्रह्म आणि त्याच्यामुळे मूर्ती, मग पंढरपूर हे क्षेत्र, चंद्रभागा, आणखीन पूजा म्हणजे सगळी पूजेची साधनं आणि पूजेचं कर्म, हे सगळंच विठ्ठल झालेलं आहे, असा अनुभव नामदेव महाराज घेतात. आणि आता जो आपण 24वा श्लोक वाचला त्याच्यामध्ये नामदेव महाराजांची ही जी ज्ञानमय अवस्था आहे, या अभंगातून जी प्रकट झालेली आहे, तीच इथे सांगितलेली आहे. फक्त तिथे विठ्ठल हे देवाचं नाव वापरलंय इथे, आणि श्लोकामध्ये वापरलंय ब्रह्म. ब्रह्म हा शब्द वापरलाय. आणि तिकडे पूजेचे कर्म आणि पूजेचे साधनांचे रेफरन्सेस आहेत, तर तिथे यज्ञ कर्म आणि यज्ञ साधनांचा संदर्भ दिलेला आहे. अजून एक आपल्याला उदाहरण आहे. आत्ताच गणपती अजून संपतायत, म्हणजे गणेशोत्सव संपतोय. अनेक वेळेला आपण अथर्व शीर्षाचा पाठ केलेला असेल. अथर्व शीर्षामध्ये सुद्धा ब्रह्म समजून गणपतीची संपूर्ण स्तवन केलेलं आहे. सुरुवातीच्याच 3-4 मंत्रांमध्ये आपल्याला हे कळतं. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. तू प्रत्यक्ष तत्व आहेस. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि. तूच ब्रह्म आहेस. त्वम साक्षात आत्मा असि नित्यम. तू नित्य आहेस आणि तू नित्य असलेलं आत्मतत्व आहेस. म्हणजे नित्य तत्व, आत्मतत्व, ब्रह्मतत्व सगळं वापरलं. आत्मा इक्वल टू ब्रह्म हे सुद्धा तिथेच सांगितलं, आणि हे सगळं तूच आहेस. फक्त सगुण साकार देवामध्ये निर्गुणाचा भाव त्यांनी आरोपित केला, की हे निर्गुणाच सगुण साकार अभिव्यक्ती आहे. आपल्याला निर्गुण पाहता येत नाही ना, त्याच्याकरता आपल्याला काहीतरी एक सगुण साकार मूर्ती लागते, म्हणून आपण त्याचा आधार घेतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हा श्लोक काय शिकवतो असं जर विचाराल तर हा श्लोक आपल्याला हे शिकवतो की सगळं जग हे ब्रह्मरूप आहे. त्यामुळे कशाचाही अनादर करू नका. कुठलीही जी तुम्ही क्रिया करत असाल, समजा पूजा ही एक उदाहरणादाखल घेतली, तर जसं ज्या मूर्तींची पूजा करायची आहे त्या मूर्तींमध्ये आपण देवत्व बघतो, ते आपल्याला माहितीच असतं की हा देव आहे. पण ती पूजेची सगळी साधनं, उपकरणं आणि आपण स्वतः हे सुद्धा देवरूपच आहोत, हे समजा त्याच्यामध्ये. आणि पूजाच नाही, पूजा एक उदाहरण म्हणून घेतलं. जे कुठलं कर्म कराल ते प्रत्येक कर्म करणारा कर्ता आणि त्याची साधनं ही सगळं ईश्वर स्वरूप आहेत. या भावानी काय होतं तर सतत देवाचं स्मरण राहतं, आणि त्या देवाचं सतत स्मरण राहिल्यामुळे आपल्या अंतःकरणाला एक दिव्यत्वाचा स्पर्श होतो, जो आपल्या कामामध्ये त्याचं रिफ्लेक्शन येतं, त्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे आपलं कर्म सुद्धा दिव्य होतं, पवित्रता त्याला प्राप्त होते, त्यांनी आपल्याला समाधान लाभतं. ज्याच्यासाठी आपण हे कर्म केलं असेल त्यालाही समाधान लाभतं. असं हा श्लोक शिकवतो. आता आपण त्याची ज्ञानेश्वरी बघूया. ओव्या आहेत 119 ते 122. हे हवन मी होता, का इये यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या. हे हवन हा होता, हा या यज्ञाचा भोगता इत्यादी भेद याच्या बुद्धीला असतच नाही. जे यष्टा यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे,
आत्मबुद्धी. इथे एक थोडा पाठभेद आहे. यष्टायज्ञ, कधी कधी त्याला इष्टयज्ञ, काही प्रतींमध्ये इष्टयज्ञ असा आपण एक शब्द वापरलेला आहे, जे इष्टयज्ञ यजावे. यष्टा म्हणजे यजन करणारा, यज्ञ, याजन, आहुती, मंत्र इत्यादी सर्वच तो अविनाशी आत्मस्वरूपच समजतो. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. या कारणाने कर्म म्हणजेच ब्रह्म हे ज्याला बरोबर कळले त्याला बा अर्जुना कर्म करणे म्हणजेच निष्कर्म होणे असे होते. आता अविवेक कुमारत्वा मोकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जीही आणिले योगाग्नीचे. इथे त्यांनी आता एक उपमा दिली आहे की आता अविवेक रूपी हूड पोरपणाला ओलांडून ज्यांनी विरक्तीशी विवाह संबंध जोडला आणि मग योगाचे अग्निहोत्र आरंभले. इथे थोडं ना अर्धवट वाटतं. या ओवीला जोडून पुढच्या 25व्या श्लोकामधली पुढची ओवी जोडली गेली, त्यामुळे तिथे ते जरा वाक्य अर्धवट तुटल्यासारखं वाटतं. पण आपण मुख्यत्वे करून पहिल्या 3 ओव्यांचा थोडासा अर्थ स्पष्ट करून घेऊ. 119, 120 आणि 121. 19 आणि 20 याच्यामध्ये मिळून एक वाक्य होत आहे, त्यामुळे त्या दोन्ही ओव्या एकत्र वाचून मग त्याच्यावरचं स्पष्टीकरण सांगणार आहे. हे हवन मी होता का इये यज्ञी भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणूया. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवी मंत्रादी आगवे, तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. पहिल्या ओळीत काय सांगितलंय की हे हवन म्हणजे ही यज्ञातली आहुती, मग मी आहुती देणारा, मग ती आहुती स्वीकार करणारा दुसराच कोणी देव, अशी भेदबुद्धी त्याच्या ज्ञानीच्या बुद्धीमध्ये नाही, भेद त्याच्या बुद्धीत नाही. त्यामुळे यज्ञ करताना जे हवी, मंत्र आणि बाकी जी काही सगळी उपकरणं आणि साधनं जी आहेत ते सगळं अविनाशी ब्रह्मच आहे असं तो आत्मबुद्धीने पाहतो. आता इष्टयज्ञ, आता दुसऱ्या ओवी मधले आपल्याला 2-3 शब्द बघायचे. एक इष्टयज्ञ समजून घ्यायचा आहे, अविनाश भाव आणि आत्मबुद्धी. आता इष्टयज्ञ म्हणजे फक्त काही उपासना कर्म असा त्याचा संकुचित अर्थ नाहीये. जे कुठलं आपलं कर्तव्य कर्म असेल, जे आपण त्यावेळेला करणं योग्य असेल ते कर्म करणं म्हणजे इष्टयज्ञ. मग इकडे यज्ञ कर्म एका बाजूला आणि त्याची कंपॅरिझन कर्मरूपी यज्ञामध्ये, म्हणजे कर्मामध्ये यज्ञातल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या कर्मामध्ये कशा लावायच्या हे आपण आता बघणार आहोत जोडी. आता तीळ तांदूळ तूप ही यज्ञ कर्मामध्ये हवीर द्रव्य आहे. मग कर्मामध्ये हवीर द्रव्य, कर्मयज्ञामधलं हवीर द्रव्य काय आहे तर कर्माची साधनं. कर्माची साधनं आहेत ती कर्मयज्ञामध्ये हवीर द्रव्य. मग यज्ञात हवी मंत्रांचा उच्चार केला जात असताना यज्ञ कुंडामध्ये हवीर द्रव्य समर्पण करणं, ह्या क्रियेला काय म्हणतात हवन. तर कर्मयज्ञामध्ये हवन कशाला म्हणतात, प्रत्यक्ष ती कृती करणं, साधनं वापरून ते कर्म पार पाडणं म्हणजे हवन. तो क्रिया जो आहुती देणार आहे त्याला इकडे यज्ञ कर्मात काय म्हणतात होता, इकडे त्याला काय म्हणतात कर्माचा करता. तर अविनाशी परमतत्व हे आत्मस्वरूपानी आहे हे जाणून त्या बोधात राहणारी जी बुद्धी असते त्याला इथे म्हटलंय आत्मबुद्धी. आणि त्या अविनाशी तत्वाची जाणीव म्हणजे अविनाश भाव. मग हा अविनाश भाव हा जेव्हा चित्ताला व्यापून राहिलेला असतो तेव्हा हे सगळं हवन इत्यादी यज्ञ कर्म, ते हवी मंत्र या सगळ्यांना परमात्म्याशिवाय कुठलंही वेगळं काही दिसतच नाही, ब्रह्माशिवाय वेगळं असं काहीच नाही, एकत्वानी तो योगी बघतो. म्हणजे तो अविनाश भाव हा मनात धरून राहतो. मग काय होतं त्याच्यामुळे, म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. मग हा अविनाश्य भाव एकदा मनामध्ये स्थिर झाला की करता, सर्व साधन आणि क्रिया यांच्यासह संपूर्ण कर्म हे एकच एक ब्रह्म आहे अशी समत्व त्याच्या मनामध्ये येते, त्या चित्तामध्ये येतं. आणि मग हा बोध झालेली जी व्यक्ती असते ती जेव्हा कर्तव्य कर्म करत असेल तेव्हा तिच्या मनात कर्ता भाव किंवा भोगता भाव हा कणवरही राहत.
आणि त्यामुळे आपोआपच म्हणजे आसक्ती आणि अहंकार हा पूर्ण निघून गेलेला असल्यामुळे त्या कर्मातनं कुठलाही संस्कार निर्माण होत नाही, चित्तावर कुठलाही संस्काराचा ठसा उमटत नाही आणि त्यामुळे ते कर्म करूनही न केल्यासारखंच होतं. आतापर्यंत आपण म्हणले कर्मणी अकर्म, त्यालाच इथे नैष्कर्म्य असा शब्द वापरलाय ज्ञानेश्वरांनी. आणि पुढे त्याला धनुर्धरा असं संबोधन इथे वापरण्याचं काय कारण, तर ते त्याला जणू काही सुचवतायत की अर्जुना तू धनुर्धर आहेस ना, मग द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये अर्जुनाने ते पाण्यातलं माशाचं प्रतिबिंब पाहून, वर मत्स्ययंत्र फिरता मासा आणि त्याचं प्रतिबिंब पाहून त्या माशाचा जसा वेध घेतलेला होता, म्हणजे इतका कुशल धनुर्धर तो होता. तर तसंच आता तुला हे नैष्कर्म्यतेचं सगळं वर्णन केलेलं आहे. ज्ञानी माणसाचं नैष्कर्म्य कसं असतं, तर त्या वर्णनाचं तुझ्या अंतःकरणात जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्याचा तू वेध घे आणि ती अवस्था समजून घेऊन त्या अवस्थेपर्यंत पोच, असं सांगण्यासाठी म्हणून खास धनुर्धरा असं इथे संबोधन इथे वापरलेलं आहे. इथे आपला ज्ञानेश्वरी पण झालेली आहे. तर आता आपल्याला सगळ्यात शेवटी हे बघायचंय की भोजनासाठी का हा श्लोक म्हणतात, बरोबर. भोजनाच्या पूर्वी हा श्लोक म्हणण्यामध्ये काय त्याचं वैशिष्ट्य आहे, तर चिन्मयानंद असं सांगतात की जगण्यासाठी आपल्याला अन्न हे खावंच लागतं, म्हणजे आपलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अन्न ग्रहण करणं हे अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा कुठलाही जरी अन्न पदार्थ असला तरी तो खाताना आपल्याला खूप आनंद होतो. आणि हा जेव्हा खाण्यातला आनंद आपण घेत असतो तेव्हा ब्रह्मच ब्रह्माला खात आहे हा विचार मनात जागरूक असला पाहिजे. हे जर आपण विसरलो नाही तर आपल्याला कळेल की अन्न म्हणजे अन्न जे अर्पण केलं जातंय तेही ब्रह्मच आहे, ज्याला अर्पण केलं जातंय तेही ब्रह्मच आहे. आणि हे सत्य सतत लक्षात ठेवल्यामुळे जेव्हा केव्हा कुठल्याही वस्तूचा म्हणजे खाणं हा एक प्रकारचा उपभोग आहे, पण कुठल्याही वस्तूचा उपभोग घेताना ब्रह्मच ब्रह्माचा उपभोग घेत आहे अशी भावना मनात ठेवली तर आपोआपच जी अनासक्ती आपल्याला किंवा विरक्ती डेव्हलप करायची मनामध्ये ती आपोआप करायला मदत होईल, विकसित व्हायला मदत होईल. आणि त्याच्यामुळे एक श्रेष्ठ अशी आनंदाची स्थिती प्राप्त होईल आणि कर्मातून अकर्माकडे जाणं ही ह्याच्यामध्ये आपली प्रगती होऊ शकते. रामसोगदासांनी ही संपूर्ण क्रिया म्हणजे यज्ञाच्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करून ही भोजनरूपी कर्म सुद्धा यज्ञ कसं होतं हे यज्ञातले विविध टप्पे सांगून केले आणि त्याच्यामध्ये त्या एकेका टप्प्यामध्ये एक एक श्लोक त्यांनी गीतेतला वेगळा वेगळा त्याचा एक संदर्भ म्हणून सिद्ध करण्यासाठी दिलाय. ते फार छान आहे. ते म्हणतात ज्यांनी अर्पण केला जातो तो हात हा ब्रह्मरूप आहे. आता भोजनाची क्रिया सगळी आठवायची, आधी हाताने जेवतो आपण, तर म्हणजे तिथे पळीने आपण अर्पण करतो, इथे हाताने आपण अन्न उचलून तोंडात घालतो, तर तो हात ब्रह्मरूप आहे. आणि ह्याला गीतेतला संदर्भ दिलाय 13व्या अध्यायातला 13वा श्लोक. सर्वतः पाणिपादम तत् सर्वतो शिशुरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. या संपूर्ण श्लोकाचा गोषवारा असा आहे, 13व्या अध्यायामध्ये एवढंच सांगितलंय की सगळ्या अवयवांमधून ब्रह्मच प्रकट झाले. इथे आपल्याला फक्त आता सर्वात पाणी पालन तर पाणी म्हणजे हात एवढा तुकडा घेतला तरी आपला इथे काम होतं. पुढचा काय, भोजनाचे पदार्थ सुद्धा ब्रह्मरूप आहेत. हे कुठे सांगितलंय, 9व्या अध्यायातला 16वा श्लोक. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहमहमौषधम मंत्रोहमहमेवाज्यमहमग्निरहम हुतम. आता हा 16व्या श्लोकातले वेगळे वेगळे तुकडे आपल्याला या भोजन क्रियेमध्ये 2-3 ठिकाणी बसवायचे. त्यातला पहिला तुकडा जो आपण घेतलाय अहमेव आज्यम, मीच तूप आहे, म्हणजे भोजनाचा पदार्थ म्हणजेच ब्रह्म. भोजन आता पुढची तिसरा, भोजन करणाराही ब्रह्मरूपच आहे. ह्याचा काय प्रूफ आहे, 15व्या अध्यायातला 7वा श्लोक. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. जीव आहोत आणि आपण अन्न ग्रहण करत आहोत, तर प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, म्हणजे जीवांच्या रूपाने मीच ते भक्षण करत आहे, म्हणजे ब्रह्मच भक्षण करत आहे. व पुढे जठराग्नी ही ब्रह्मरूपच आहे. तर ह्याचं प्रूफ काय आहे, आत्ता जो श्लोक आपण 9व्या अध्यायातला 16वा, त्यात अहम अग्निही,
असा एक भाग आहे त्या श्लोकामध्ये की मीच तो अग्नी आहे. आणि 15व्या अध्यायातला 14वा श्लोक पण आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. जो अन्न पचवणारा जो जठराग्नी आहे, वैश्वानर अग्नी म्हणतात, तो मीच आहे. म्हणजे मी म्हणजे ब्रह्म. कारण हे सगळं श्रीकृष्ण परब्रह्म या पदावरून बोलतायत, परब्रह्म भूमिकेतून बोलतायत. मग भोजन करणे रूपी क्रिया, अर्थात जठराग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया सुद्धा ब्रह्मरूपच आहे. अहम हुतम हा जो 9व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकाचा जो एक तुकडा आहे, अहम हुतम म्हणजे हवन क्रिया, हवन क्रिया सुद्धा मीच आहे. आणि मग अशा प्रकारे भोजन करणाऱ्या म्हणजे ही सगळी भूमिका मनात ठेवून भोजन करणाऱ्याला अर्थात फळ म्हणून काय मिळणार, तर ब्रह्मच. आणि हे सांगितलंय याच 4थ्या अध्यायातल्या 31व्या श्लोकामध्ये, यज्ञ शिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम. आता हे जे सगळं सांगितलं गीतेमध्ये, विविध आपण वेगवेगळे कुठले अध्याय बघितले, 13वा बघितला, 15वा बघितला, 9वा बघितला आणि 4था. तर हे सगळं जर सारं रूपाने आणि अगदी सोप्या शब्दात आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि माहितीतला सर्व आणि सुपरिचित असा जो श्लोक आहे, तो कुठला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ह्या सोप्या शब्दात ही सगळी यज्ञ प्रक्रिया ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. की आपण जेवतो म्हणजे आपण पोटातल्या ब्रह्मालाच आहुती घालतो आहोत आणि ती ब्रह्मरूपच आहुती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्मच आहे. ही भावना, ही यज्ञ भावना मनामध्ये असेल तर भोजनासारखी साधी क्रिया सुद्धा यज्ञ या पातळीवर जाईल. आणि त्याच्यामुळे आपलं जे प्राणी लेवलवरचं जीवित्व आहे, जगणं आहे, ते मनुष्य रूपी उच्च जीवनाच्या पातळीपर्यंत पोहोचेल. कारण यज्ञ ही एक उच्च अवस्था आहे. हे ब्रह्मरूप सगळं दिसणं ही एक उच्च अवस्था आहे. पण ती साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा जमू शकते, हे या श्लोकामधून आपल्याला जाणवतं. असा हा अत्यंत सुंदर श्लोक. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. एकंदरीतच या 4थ्या अध्यायामध्ये इतके सुंदर सुंदर श्लोक आहेत. सगळी गीता सुंदरच आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. पण खूप जे सर्वश्रुत किंवा सगळ्या लोकांना माहिती आहेत असे सुद्धा खूप खूप श्लोक या अध्यायामध्ये येऊन जातात. आणि त्याचे आता आपण अभ्यास करत असल्यामुळे त्याचा आनंद मिळतो की अरे, या श्लोकामधून एवढं काही सांगितलं जाऊ शकतंय. आपण एक श्लोक म्हणून म्हणतो, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, म्हणजे काय ते आता आपल्याला कळायला लागले. चालेल, आज आपला हा पूर्ण झाला श्लोक म्हणून मला फार बरं वाटतं की ज्ञानेश्वरी सकट पूर्ण झाला. चालेल, थांबूयात प्रार्थनेने. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.